सादर करण्यात आलं. खरं तर आसरेवाडीकरांचं हे गीत होतं आणि खऱ्या अर्थानं आपण बघतोय क्रिकेटवरती आधारित हे गीत आपल्याला पाहायला मिळालं. मी नेहमी म्हणतो ना, भारताचा राष्ट्रीय खेळ जरी हॉकी असला तरी सगळ्यात जास्त प्राधान्य हे क्रिकेटला दिलं जातं. यामागचं कारण असं की भारताने बनवलेला कोहिनूर हिरा जरी इंग्रजांकडे असला तरी इंग्रजांनी बनवलेला क्रिकेटचा हिरा हा भारतात आहे आणि त्याला क्रिकेटचं देव संबोधलं जातं. सर सचिन रमेश तेंडुलकर आणि अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत या क्रिकेटची क्रेज फार मोठी आहे. आणि आपण बघतोय टेनिस क्रिकेट चौक विभागातील एक नामांकित स्पर्धा वैकुंठवासी हरिभक्त परायण संजय काशीनाथ खोपकर स्मृती ट्रॉफी 2025चा मेगा फायनल आपल्या समोर येतो. एका बाजूला असेल संजय 11 भातान तर दुसऱ्या बाजूला टॉस जिंकत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय तो जय गावदेवी लाडिवली टीमनं. 6 षटकांची ही लढत असेल. याची दोनही टीमनं नोंद घ्यायची. स्कोरर आमचे आता सज्ज झालेत. भार्गव ठोंबरे सर खूप चांगली भूमिका त्यांनी संपूर्ण स्पर्धेत बजावले. मुख्य व्यासपीठावरती महेशदादा पाटील संतोषदादा चौलकर यांची उपस्थिती आपण बघतोय. जे विद्यमान सदस्य आहेत गुलसंदे ग्रामपंचायतीचे त्यांचाही सन्मान आपण पहिलं सत्र जसं संपेल ना या ठिकाणी पाहुण्यांचा सन्मान आपण जरूर करणार आहोत. पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज कुणाल कार्लेकर. व्हेरी फर्स्ट बॉल आणि आगाज केलाय तो षटकारानं. रोहित पाटील पहिल्या चेंडूवरती ठोकतोय षटकार. स्वयंसेवक चला शेवटचा सामना आहे. आपली प्रचंड मेहनत आणि म्हणून तर आपण इथपर्यंत पोहोचलोत. मेगा फायनलची लढत आणि या मेगा फायनलला आपल्या अंदाजात सुरुवात करतोय तो बॅट्समन रोहित पाटील. लगातार 3 षटकार जर का आले तर सुनील दादा गायकवाड यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राईज फलंदाजांना दिलं जाईल. लगातारचे 2 षटकार येत आहेत आणि धावसंख्या होती 12. प्रदीप भोईर यांच्या माध्यमातून तिसरा षटकार जर का आला तर 500 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. सुनील दादा गायकवाड यांच्या माध्यमातून 1000. पण त्याचबरोबर का इथे विकेट प्राप्त केली तर पर विकेटसाठी 200 रुपयाचं कॅश प्राईज असेल ते गोलंदाजाला. महेशदादा पाटील विद्यमान सदस्य गुलसंदे ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून. बॅकवर्ड क्षेत्राकडे चेंडून वाटचाल केली होती. खूप चांगली फिल्डिंग म्हणता येईल. 6 षटकांची लढत आहे. सातत्यानं या मॅचमध्ये चढ उतार आपल्याला पाहायला मिळतील. भलेही सुरुवातीला आक्रमण होईल, 1-2 विकेट्स या मॅचमध्ये कमबॅक करून देतील लाडिवली टीमला. इथे मात्र आपण बघतो की 6 षटकांच्या लढतीमध्ये सातत्यानं चढ उतार होताना आपण बघणार आहोत. दोनही संघांना तेवढीच संधी आहे. सुरुवातीचं सत्र सुरू झालंय. पहिलं षटक टाकतोय हायवे एन कडून कुणाल कार्लेकर ज्यांना अद्यापर्यंत 12 धावा खर्च केल्यात. राईट आर्म राऊंड द विकेट. स्टिअर केलंय. काही काल हवेत होता पण अगदी सेफ्टली हा चेंडू लँड झाला. खूप चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी साहिल कार्लेकर त्या ठिकाणी होते. त्यांनी या चेंडूला स्टॉप केलं. निर्धाव चेंडूचा खेळ संपेल. सुरुवातीला आले 2 षटकार, तदनंतर येतात 2 निर्धाव चेंडू. याचा अर्थ मॅच अगदी शेवटपर्यंत रफ अँड टफ आपल्याला पाहायला मिळेल. 12 धावा आहेत त्या धावफलकावरती. इथे स्ट्रोक क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी का नाहीये असा प्रश्न आता सगळ्याच प्रेक्षकांना पडला असेल. कारण त्या क्षेत्रात 2 मोठे फटके आलेत आणि अशा वेळेला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नसणं ही फार मोठी चूक असेल लाडिवली टीमसाठी. आणि त्याच रिझन मध्ये येतोय अजून एक चौकार.
चौकाराच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 16 धावा आहेत त्या धावफलकावरती. अगदी गॅपमध्ये ढकललं या चेंडूला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतील, चेंडूला अडवणार, उचलणार, फेकणार, तोपर्यंत मिळत आहेत 2 धावा आणि या दुहेरीच्या बरोबरीने धावसंख्या होती 18. पहिलं षटक समाप्त होत आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 18 धावा आहेत धावफलकावरती. खूप चांगली प्लॅनिंग पाहायला मिळते आहे ती भातान टीमकडून, कारण त्या एंडनं या एंडनं बॅटिंग तितकीशी सोपी नाही. अशा वेळेला डावकुरे आताच्या फलंदाजाला स्ट्रायकर एंडवरती असण्याने त्याचा फायदा झाला तो पहिल्या षटकात भातान टीमला. पण त्या विपरीत क्षेत्ररक्षणाची विवरचना होती ना ती समजण्या पलीकडे होती आणि त्या कारणास्तव तब्बल 18 धावा खर्च करावा लागल्या त्या गोलंदाज कुणाल कार्लेकर या गोलंदाजाला. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. बिनबाद 18 आहेत धावफलकावरती भातान टीमच्या. मैदानावरती खेळला. खरं तर रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य आदरणीय राजूशेठ पाटील साहेब नारपोली काही कारणास्तव या स्पर्धेमध्ये येऊ शकले नाहीत, पण त्यांनी या स्पर्धेला अगदी 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्यांचाही मी मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो. त्यांचंही स्वागत असेल. या स्पर्धेला काही ना काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न नेहमीच होत असतो आणि या मोसमात जर आपण पाहिलं प्लेइंग 11ची लिस्ट, त्यानंतर अगदी जी फोटोग्राफी करण्यात आली त्यासाठी विशेषतः योगदान दिलंय ते दीप गावडे ग्राफिक्सचं आपण कौतुक केलं पाहिजे. दीप गावडे चौकचे खरं तर युवा उद्योजक आहेत आणि त्यांचा जो उद्योग आहे, त्यांचा जो व्यवसाय आहे तो अगदी चांगल्या रीतीने ते पार पाडतात. त्यांनी खूप चांगलं मी तर म्हणेन या टुर्नामेंटला अगदी सजवण्याचं काम केलं. त्यांचं ग्राफिक्स आपण प्रत्येक दिवशी जो लॉट्स आहे तो पाहिला, प्लेइंग 11ची लिस्ट पाहिली आणि आता जे बॅटल सुरू झालं आहे ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय. का अफलातून कामगिरी. दीप तुमचंही कौतुक असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. षटकार आला आणि या षटकाराच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 24 धावा आहे धावफलकावरती. खरं तर दुसऱ्या षटकाला या वेळेला सुरुवात झाली. 6 षटकांची ही लढत आहे. 2 षटकं पॉवर प्लेचे असतील आणि 2 गोलंदाज. डॉट बॉल येतोय. 6 षटकांची लढत, 2 षटकं पॉवर प्ले आणि 2
जी वॅगनर अगदी समोरच्या बाजूला लागलेली आहे त्या चालकास मी विनंती करतोय, त्या मालकास मी विनंती करतोय की आपण ती थोडी पाठीमागे पार करायची. त्याची जी अगदी तिमीर आहे ती डोल्यावरती येते. मला वाटतं गणेश पडवल यांची ती वॅगनर असावी. त्यांना आम्ही विनंती करतोय की आपण अगदी सरळ पार करायचे पाठीमागे. फटका फसलाय पण पुन्हा एकदा सेफ्टली लँड होतोय. नशीब बलवत्तर आहेत बातन टीमचे. एक धाव या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होती 33 धावा आहे धावफलकावरती. धावा आहेत धावफलकावरती. खरं तर चांगली सुरुवात आहे बातन टीम कडून. केतन कालेकरने जर का विकेट हॅट्रिक प्राप्त केली तर संकेत कार्लेकर यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. पर विकेटला 200 असतील. महेशदादा पाटील यांच्या माध्यमातून सलामीची जोडी चांगला खेळ करते. इथे त्रिफाला उद्ध्वस्त केलाय. कोणत्याही परिस्थितीमध्ये विकेट हवी होती आणि अखेर ते काम करतोय केतन कालेकर बाब्या. आता समुद्रापार या स्पर्धेचं आयोजन आता जाऊन पोहोचलंय 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. क्रिशा इव्हेंट कल्पेश मोरे, विशाल मोरे आणि सागर रामगुडे त्याचबरोबरीने विराज गोठल यांच्या माध्यमातून लाडिवली टीमसाठी आणि या स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचंही आम्ही स्वागत करतोय. बॅटला ब्रश झाला. एसटी रक्षकाने झेल टिपलाय. लगातार 2 विकेट प्राप्त करत सांगितलंय की या मॅच मध्ये आम्ही कमबॅक करू आणि खूप चांगली गोलंदाजी पेश करतोय केतन कालेकर. थँक्यू डीजे. या दरम्यान आदिवासी प्रीमियर लीगचे अध्यक्ष आदरणीय विष्णू खैर साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचं आम्ही स्वागत या ठिकाणी करतोय. जर का विकेट हॅट्रिक प्राप्त केली तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज महेशदादा पाटील तसेच संकेत कार्लेकर यांच्या माध्यमातून दिलं जाईल. प्रत्येकी 1000 असतील. ऑन अ हॅट्रिक आहे गोलंदाज केतन कालेकर. सुरुवात अगदी धमाक्यात झाली होती. चांगली सुरुवात होती पण ब्रेक थ्रू हवे होते आणि ते दिलेत. वाईट बॉलचा इशारा खरं तर अपील करण्यात आली होती. अगदी ऑस्ट्रेलियन स्टाईलनं पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न पण मेन अंपायर अविनाश पारंगे सर इशारा करीत आहेत की वाईट बॉल. एक धाव वाढेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होती 34. धीम्या गतीने चेंडू टाकायचा होता. खरं तर वाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव वाढेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होती 35. भाई राऊत भरत राऊत यांच्या माध्यमातून या लाडिवली टीमला शुभेच्छा आल्यात. त्यांचंही आम्ही स्वागत करतोय. इथे हा चेंडू लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न पण दिशा भरकटतोय. लगातार 3 चेंडू स्क्वेअर टाकतोय तो गोलंदाज केतन कालेकर. मेगा फायनल आपल्या समोर रंगते. 2 षटकात तब्बल 32 धावा आल्या होत्या. कमबॅक करायचा होता. तशी गोलंदाजी सुद्धा झाली होती पण अखेर 3 चेंडू वाईट टाकत कुठेतरी आता धाव गतीला वेग देण्याचा प्रयत्न करतोय तो गोलंदाज केतन कालेकर. ऑन साईडला फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. बॅकिंग होते. एक धाव या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने 37 धावा आहेत त्या धावफलकावरती.
संकेत कारलेकर, साहिलने झेल टिपला तर 2000 आणि इकडे GST 500 कट होईल, याची दक्षता घ्या. पैसे जमा नाही आहेत ते तुम्हाला संकेत कारलेकर यांच्याकडून घ्यावे लागतील. महेशदादा पाटील यांचे पैसे जमा आहेत. हलक्या हाताने स्टिअर केलं, एक धाव या ठिकाणी मिळेल. रोहित पाटील खरं तर प्रयत्न करतोय धावफलक हलता ठेवण्यासाठी. त्याला ठाऊक आहे सुरुवातीला जरी आपण आक्रमण केलं असलं तरी इथून पुढे 2 विकेटसुद्धा आपण गमावल्यात आणि 6 षटकांची लढत आहे. अशा वेळेला ही मॅच पुढे कशी जाईल त्यासाठी तो प्रयत्न करतोय. हलक्या हाताने स्टिअर करत एक धाव त्यानं प्राप्त केली आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होती आहे 38 धावा आहे धावफलकावरती. इथे स्ट्रोक फटका हवेत, एक क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली हा झेल कॅरी केला आणि फलंदाज सिद्धू मोरे त्या ठिकाणी होते, त्यांनी हा झेल टिपला आणि फलंदाज या ठिकाणी बाद होतोय सार्थक ठाकूर. DJ ऑपरेटर तुम्हालाही मनापासून धन्यवाद. क्रिकेट हल्ली भरपूर वाढले आणि आपण नेहमी म्हणतो, या अगोदर सुद्धा मी उल्लेख केला होता की क्रिकेटची क्रेज इतकी काय आहे. भारताचा तसं पाहायला गेलं तर राष्ट्रीय खेळ हॉकी आहे, पण सगळ्यात जास्त क्रिकेटला प्राधान्य दिलं जातं. आणि मी नेहमी सांगतो ना की भारताने बनवलेला कोहिनूर हिरा जरी इंग्रजांकडे असला तरी इंग्रजांनी बनवलेला क्रिकेटचा हिरा हा भारतामध्ये, आणि त्याचं नाव सर सचिन रमेश तेंडुलकर. आणि आपण बघतोय की त्याला क्रिकेटमधील देव म्हणून संबोधलं जातं आणि म्हणून तर गल्लीपासून दिल्लीपर्यंत क्रिकेटला सगळ्यात जास्त प्राधान्य दिलं जातं. आणि आज या चौक विभागातील नामांकित स्पर्धा वैकुंठवासी हरिभक्त परायण संजय काशीनाथ खोपकर स्मृती ट्रॉफी 2025 मध्ये आपण आहोत. मेगा फायनल आपल्या समोर रंगते आहे. जय गावदेवी लाडिवले आणि त्यांच्या विरोधात संजय 11 भातान. 3 षटकांचा खेळ संपलाय. टॉस जिंकत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला तो लाडिवली टीमनं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर भातान संघ पोहोचलाय 3/38 या धावसंख्येवरती. सरळ बॅटनं खेचलाय, खूप चांगला स्ट्रोक, स्ट्रेट हिट केलाय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून षटकार. खरं तर रोहन कारलेकर या गोलंदाजावरती विश्वास दाखवला. त्याच्या कोट्यातील हे दुसरं षटक तो टाकतोय. 4थ्या षटकाला सुरुवात झाली. धावसंख्या होते 44. षटकारांना आगाज केलाय. रोहित पाटील संपूर्ण स्पर्धेत बरसतोय. अक्षरशः त्यांनी कोणतीच कमी भासू दिली नाहीये आणि खूप चांगली बॅटिंग तो या ठिकाणी सादर करतोय. लुपिंग फुलटॉस होता, बॅटच्या टोला चेंडू लागतो. ऑन साईडला चेंडूने वाटचाल केले. संकेत त्या ठिकाणी होते. खूप चांगली फिल्डिंग म्हणता येईल. चेंडूची फेक होणार तोपर्यंत मिळते 1 धाव आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 45 धावा आहेत. धावफलकावरती 3 विकेट जरूर गमावल्यात. 6 षटकांची लढत आहे. सुरुवातीला आपण पाहिलं असेल अचानकच्या मैदानावरती 6 षटकांच्या लढती डेच्या टुर्नामेंटमध्ये व्हायच्या आणि त्यावेळेचा तो लाडिवली संघ होता ना. मग त्यावेळेला कृष्णा वाघे असतील, जितू वाघे असतील, हेमंत वाघे असतील, त्याचबरोबरीने लहू पवार सारखे गोलंदाज होते, बादशाह सारखे फलंदाज. लाडिवली टीमची दहशत होती आणि आज खूप दिवसानंतर त्यांना 6 षटकांची लढत खेळण्याची संधी मिळते. यामागचं कारण आसरेवाडीकरांनी केलेलं हे खूप चांगलं आयोजन. अनिकेत दादा निकम आणि त्यांचा संपूर्ण स्क्वॉड, संपूर्ण जो मी तर म्हणेन गावातील जे युवक आहेत त्यांनी एकत्रित येऊन ऑर्गनाईज केलेली स्पर्धा आणि या स्पर्धेचा मेगा फायनल सामना आपण बघतोय. लाडिवली आणि त्यांच्या विरोधात भातान. डॉट बॉल आलाय. धावफलक स्थिरावेल 45 या धावसंख्येवरती. 45 धावा आहेत धावफलकावरती. रोहन
रोहनचा हा चेंडू सरळ बॅटने खेचलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी केतन कालेकर. हा झेल टिपला जातो आणि फलंदाज या ठिकाणी होईल बाद अलंकार भोईर. धन्यवाद डीजे. अजून एक विकेट या ठिकाणी गमावली जात आहे. धावफलक स्थिरावलंय 45 या धावसंख्येवरती. न्यू बॅट्समन मैदानावरती दाखल होतोय ऋतिक भोईर. 4 फलंदाज या ठिकाणी गमावलेत. स्वतः कर्णधारे भन्नाट वेग त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. तू मे एसटी रक्षकानं चूक केली आहे. एसटी रक्षकानं चूक केले. खरं तर अगोदर चेंडूला कॅरी केला असताना तर विकेट मिळवण्याची नामी संधी होती आणि ती सुद्धा रोहित पाटीलची. हेमंत कार्लेकर त्या ठिकाणी होते. चूक झाली. खरं तर लवकर कलेक्शन चेंडू हातामध्ये आला असता तर डिरेक्ट हिटला रोहित सारखी विकेट प्राप्त करता आली असती. पण नशीब बलवत्तर आहेत. 2 धावा या ठिकाणी प्राप्त करण्यात आल्या बॅटच्या साह्यानं आणि या दुहेरीच्या बरोबरीने 47 धावा आहेत. खोलवर पद्धतीचा चेंडू गरंगला चाललाय लॉंग ऑन रिजन मध्ये. 1 धाव त्या ठिकाणी मिळते आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होती 48 धावा आहेत त्या धावफलकावरती. रायगड जिल्ह्यातील नामवंत पॅकर त्याचबरोबरीने ज्या बैलानं संपूर्ण सालवडकरांचं नाव रोशन केलंय कॉकटेल आणि त्या बैलाचे मालक गणेश शेठ कदम यांच्याकडून या मेगा फायनलसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार आम्ही या ठिकाणी करतो आणि त्यांचंही स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. 5व्या षटकाला सुरुवात होईल. अगोदरचं षटक खरं तर कमी धावसंख्येचं आलं. मागची 2 षटकं निर्णायक राहिली लाडीवली टीमसाठी आणि हा सामना अखेर चांगल्या स्थितीमध्ये येऊन पोहोचलाय. केतन कालेकर स्वतःला सिद्ध करतोय संपूर्ण टुर्नामेंटमध्ये. अजून एक विकेट त्यानं प्राप्त केले आणि बाद केलंय कर्णधार ऋतिक भोईर या फलंदाजाला. थँक्यू डीजे ऑपरेटर. विकेट प्राप्त केली ती खऱ्या अर्थानं केतन कालेकरनं. तीन विकेट त्यानं प्राप्त केल्या तर 1000 महेश दादा पाटील, 2000 संकेत कार्लेकर आणि नंदू झिंजोरे यांच्याकडून 2000. विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक. इथे दुसरी विकेट आली आहे. केतन कालेकर 6 षटकांची मॅच. 2 षटकानंतर बिनबाद 32 अशी स्थिती होती. पण जसा केतन गोलंदाजीला आला त्यानंतर दुसरं षटक तो आपल्या कोट्यातील टाकतो आणि आतापर्यंत त्यानं 5 विकेट वैयक्तिक प्राप्त केल्यात. लाजवाब गोलंदाजी.
जर का तिसरी विकेट यावेळेला आली तर तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राईज असेल ते केतन कालेकरसाठी. ऑन अ हॅट्रिक, ऑन अ हॅट्रिकला चेंडू वाईट टाकतोय. या अगोदर सुद्धा तसंच घडलं होतं. पहिलं षटक ज्या वेळेला त्यानं वैयक्तिक टाकलं होतं त्यावेळेला खरं तर 2 विकेट त्याने सुरुवातीला प्राप्त केला, तदनंतर वाईट चेंडू टाकले होते. फुलटास क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एक धाव त्या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 50. 50 धावा आहेत धाव फलकावरती. सिद्धू मोऱ्यांचं नाव आता पुढे आणण्याचं काम ते करतायत. या अगोदर क्रिशा इव्हेंट कडून शुभेच्छा आल्या. कल्पेश मोरे, विशाल मोरे आणि त्यांचेच हे मोरे, रितेश मोरे तिकडे अक्कोलवाडीमध्ये खेळतात आणि हे सिद्धू मोरे जे लाडिवली स्क्वॉडमध्ये दिसून येत आहेत. खूप चांगली फिल्डिंग त्यांनी आतापर्यंत साकारले. 50 धावा आहेत त्या धावफलकावरती. सांघिक अर्धशतक कंप्लीट झालंय ते बातान टीमचं. फुलर लेन सरळ बॅटना फटका खेचलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एक बाजू लावून धरले रोहित पाटीलनं, पण त्याला साथ मिळत नाहीये. दुसऱ्या बाजूनं विकेट प्राप्त केल्या जातात आणि केतननं या मॅचमध्ये तारलंय खरं तर लाडिवली टीमला, कारण आक्रमण होत होतं. अशा वेळेला विकेट्स येणं फार गरजेचं होतं आणि वैयक्तिक 5 विकेट आपल्या 2 षटकांच्या स्पेलमध्ये अद्यापर्यंत त्यानं प्राप्त केल्या. धावसंख्या आहे धावफलकावरती 6 फलंदाज बाद झाल्यानंतर 51 धावा आहेत त्या धावफलकावरती. सुरुवातीला 2 षटकात 32 धावा आल्या होत्या. आपण नेहमी सांगत आलो की 6 षटकांच्या लढती ज्या वेळेला असतात त्यावेळेला चढ उतार आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतात आणि सुरुवात जरी बाथन टीमची चांगली असली तरी तदनंतर या मॅचमध्ये परतलाय तो जय गावदेवी लाडिवली. अजून एक त्रिफाला उद्ध्वस्त केलाय. 6वी विकेट प्राप्त करतोय वैयक्तिक केतन कालेकर. खरं तर पहिल्यांदाच एकमेकांच्या समोर उभे ठाकले ते 2 संघ आणि थेट मेगा फायनल मध्ये. आणि विशेषतः ज्या वेळेला अशी सिच्युएशन असते ना त्यावेळेला नेहमीच अगदी खालच्या गटातून आलेला संघ असतो त्यांचा खेळ चांगला होत असतो. आणि आपण बघतोय की या लाडिवली संघानं स्वतःला सिद्ध केलंय. विशेषतः केतन कालेकरनं खूप चांगली गोलंदाजी हाताळली. वैयक्तिक आपल्या कोट्यातील 2 षटकं त्यानं टाकली. केवळ 9 धावा त्यानं खर्च केले आणि तब्बल 6 विकेट प्राप्त करत थांबवलं ते खऱ्या अर्थानं संजय 11 बातान टीमला, ज्या टीमनं या संपूर्ण स्पर्धेत कोणालाच जवळ फिरकू दिलं नव्हतं. अक्कुलवाडी गावचे सन्माननीय मधुकर मालुसरे यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आणि लाडिवली टीमसाठी विशेषतः शुभेच्छा आलेल्या आहेत. मधुकर मालुसरे अक्कुलवाडी गावचे पाणीवाले आणि खऱ्या अर्थानं आपण बघतोय त्यांनी लाडिवली टीमला शुभेच्छा द्यात. त्यांचंही आम्ही स्वागत या ठिकाणी करतोय. ऋतिकनं सांगितलं की आम्ही पहिल्यांदाच एकमेकांच्या विरोधात खेळणार आहोत आणि अशा वेळेला दोघांना एकमेकांची फिकीर नाहीये, पण इथे रोहित पाटीलनं जो खेळ केला त्याला साथ देण्यास कोणीच तयार नाहीये. आणि अशा वेळेला दुसऱ्या बाजूने गमावलेल्या विकेट आणि त्याचा परिणाम आपण धावसंख्येवरती बघतोय. संजय 11 बातान टीमच्या 5 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे धावफलकावरती 51. अरविंद शिंदे हे सुद्धा या स्पर्धेला एन्जॉय करतायत. भोकरपाडा संघ जो सध्याच्या स्थितीला टेनिस क्रिकेट विश्वात आपलं नाव कमावतोय ना त्यामागचं खरं कारण अरविंद शिंदे आणि खऱ्या अर्थानं आपण बघतोय की बंड्या या नावानं सुपरिचित पण अगदी चांगले खेळाडू त्यांनी सुद्धा घडवलेत आणि भोकरपाडा संघ सुद्धा मोठमोठ्या स्पर्धेत चांगली कामगिरी करतोय. त्यांचंही आपण स्वागत या ठिकाणी करूया. शेवटचा षटक टाकण्यासाठी गोलंदाज राकेश 6 चेंडू लॉंग ऑन रिझन मध्ये येतोय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आले होते. थोडेसे फंबल त्या ठिकाणी होतात. एकेरीला परिवर्तित केलं जाते दुहेरीमध्ये आणि या दुहेरीच्या बरोबरीने धावसंख्या होते 53. रोखले धावसंख्या. ज्या पद्धतीने सुरुवात झाली होती असं वाटलं होतं की 70+ निघेल संजय 11 बातान,
पण आपण सांगितल्याप्रमाणे तुम्हाला धावा रोखायच्या असतील तर विकेट्स प्राप्त करावे लागतील आणि ते केल्या. केतन कालेकरनं वैयक्तिक 6 आणि तदनंतर धावा रोखल्या गेल्या त्या भातान टीमच्या. 53 धावा आहेत धावफलकावरती. राकेश मामनकर गोलंदाजी मार्कवरती. इथे हा चेंडू सरळ बॅटने खेचलाय, गॅपमध्ये जाईल का आणि गेलाय. संधी कमी होती क्षेत्ररक्षकाला, सीमा पार जातोय. हा चौकार आणि या चौकाराच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 57. डीजे 7-57 अशी स्थिती आहे. रोहित पाटीलची विकेट जर प्राप्त केली तर 500 रुपयाचं कॅश प्राईज महेशदादा पाटील यांच्या माध्यमातून दिलं जाईल ते राकेश मामनकर या गोलंदाजाला. फुलर लेंथ थांबलाय रोहित पाटील सुरुवातीपासून आणि आता संधी शोधतोय, संधीचं सोनं करतोय. फुलटॉस वरती केलंय आक्रमण, लॉंग ऑन सीमा पार येतोय, लॉंग लॉंग वे षटकार. शांत डोक्यानं फलंदाजी करतोय. खरं तर अगदी आपण बघतोय संधी मिळताच आक्रमण करतोय रोहित पाटील. हाफ ट्रॅकर, अजून एक षटकार येतो आणि या षटकाराच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 69. जी धावसंख्या रोखली होती ना या डेथ ओव्हर मध्ये आता आक्रमणाला सुरुवात केली. खरं तर रोहित पाटीलची विकेट निर्णायक होती, तो थांबला. एका बाजूने जरी विकेट जात असले तरी एक बाजू त्यानं लावून धरली आणि या मॅच मध्ये हा डाव सावरतोय तो रोहित पाटील. वैयक्तिक 47 धावांची इनिंग त्यानं अद्यापर्यंत पेश केले. अर्धशतक येईल का मेगा फायनल मध्ये? एकाकी झुंज देतोय पहिल्यांदा बॅटिंग करत असताना, कारण एका बाजूने विकेट गमावल्या आणि दुसऱ्या बाजूने धावा जमवल्यात त्या रोहित पाटीलनं. बॅटची एज झेल कॅरी केलाय, फलंदाजापासून चेंडूला दूर ठेवला आणि हेच करायचं होतं सुरुवातीपासून. अखेर विकेट प्राप्त केली जाते ती रोहित पाटीलची. वैयक्तिक 47 धावांची इनिंग खेळत असताना तो बाद होतोय. रोहित पाटील अजून एक हादरा संजय 11 भातान टीमला. कौतुक केलं जाते खरं तर रोहित पाटीलचा. टाळ्यांचा कडकडाट त्याच्यासाठी होतोय भातान टीमकडून आणि का होऊ नये. 69 धावांमध्ये खरं तर वैयक्तिक 47 धावांचं योगदान त्याचं राहिलंय. 8 विकेट गमावल्यात जरूर, पण धावा आल्यात धावफलकावरती भातान टीमसाठी. डिरेक्ट हिट या ठिकाणी होते. 9वा फलंदाज या वेळेला बाद होईल. पहिलं सत्र समाप्त होतोय. पहिल्या सत्राचा खेळ संपला आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 69. येणारे 36 चेंडू मेगा फायनल जिंकण्यासाठी, ही स्पर्धा जिंकण्यासाठी, या स्पर्धेचा चॅम्पियन होण्यासाठी जय गावदेवी लाडिवली टीमला 70 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे दुसऱ्या सत्रामध्ये. ट्वेंटी4 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण बघू शकाल. लाईव्ह स्क्रीनवरती आयोजक आपल्याला बघायला मिळतात. संदेश खोपकर असतील, त्याचबरोबरीने ओमकार यादव, स्वप्नील खोपकर, अक्षय आंबरे, स्वतः आयोजक अनिकेत दादा निकम, पंकज ठाकूर, हर्षद महाडिक, ऋतिक नलावडे, सूरज महाडिक, गौरव महाडिक, ऋषभ पाटील, हे सगळे आयोजक आपण आणि दिनेश आंबरे, ऋषभ निकम यालाही विसरता येणार नाहीये. या सगळ्या आयोजकांना आपण लाईव्ह स्क्रीनवरती बघू शकाल. यांनी घेतलेली ही प्रचंड मेहनत आहे. अगदी 5 दिवस त्यांची मेहनत आपण पाहिली आणि अखेर आपण या 6व्या दिवसामध्ये, अंतिम दिवसामध्ये मेगा फायनलच्या लढतीमध्ये आपण आहोत. सतत 5 दिवस किसन महाडिक यांची उपस्थिती सुद्धा आपल्याला पाहायला मिळते.
त्यांचाही आपण आभार व्यक्त केले पाहिजेत. 36 चेंडू जिंकण्यासाठी गरज असेल ती 70 या धावसंख्येची, पण त्या अगोदर आपण जाऊयात पाहुण्यांच्या सन्मानाकडे. नंदू जिंजोरे या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचंही स्वागत. हा विकेटसाठी पारितोषिक आहेत, नंतर काउंटिंग होईल. मॅच संपल्यानंतर आपण ती काउंटिंग करणार आहोत, पण त्या अगोदर पाहुण्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. आदिवासी रायगड प्रीमियर लीगचे अध्यक्ष सन्माननीय विष्णुदादा खैर यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल आणि त्यांना मी विनंती करतोय की आमच्या छोट्याशा सन्मानाचा स्वीकार आपण या ठिकाणी करायचा आहे. मी उल्हास निकम यांना विनंती करतोय, अनिकेत दादा निकम यांचे पिताश्री उल्हास निकम साहेब आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते विष्णू खैर साहेब यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. भगवान यादव यांनाही मी विनंती करतो की आपण सुद्धा समोर यायचं. आपल्या दोघांच्या शुभ हस्ते विष्णू खैर साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. आलेल्या प्रत्येक अतिथी मान्यवराचं स्वागत करणं हे आपलं परम कर्तव्य आणि त्याची जोपासना या मुख्य व्यासपीठावरती होत असताना असं म्हटलं जातं गेस्ट इज गॉड, अतिथी देवो भव. आणि संस्कृती या भारतीय संस्कृतीचं जतन आपण या मंचावरती बघतोय. त्यानंतर विद्यमान सदस्य गुलसुंदे ग्रामपंचायत महेशदादा पाटील यांचाही सन्मान झालेला आहे. संतोषदादा चौलकर यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल, जे विद्यमान सदस्य ज्यांच्या सौभाग्यवती गुलसुंदे ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्य आहेत अपर्णाताई संतोषदादा चौलकर, आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येईल. यानंतर अरविंद शिंदे भोकरपाडा यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. अरविंद शिंदे यांनाही मी विनंती करतोय की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार या ठिकाणी करायचा आहे. खूप चांगली फिल्डिंग दुसऱ्या सत्राला जरूर सुरुवात झाली. पाहुण्यांचा सन्मान या ठिकाणी होत असताना एक धाव लागते ती धावफलकावरती. 36 चेंडू 70चा पाठलाग करायचा आहे. शेवटच्या षटकात 18 धावा खर्च केल्या आणि एक चांगला आकार धावसंख्येला आला. एक फायटिंग टोटल धावफलकावरती पाहायला मिळते भातान टीमकडून. आता आव्हान सोपं नसेल कारण गोलंदाजी सुद्धा भेदक आहे या टीमकडे आणि त्याचा विचार करता एक चांगली मॅच मेगा फायनल जशी हवी आहे ना तशी आपल्याला पाहायला मिळेल. व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी दिला जातोय. अतिरिक्तच्या साह्यानं एक धाव वाढेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 2 धावा लागतात धावफलकावरती. बबुल राऊत स्ट्रायकर एंडला खेळ करतोय. केतन कालेकर नॉन स्ट्रायकर एंडला. 1 बाउन्सचा इशारा गोलंदाजाला देण्यात आलेला आहे आणि आपण बघतोय 70चा पाठलाग करायचा आहे तो 36 चेंडूवरती लाडीवली टीमला. फटका हवेत आहे. खरं तर चेंडूची प्रतीक्षा केली आणि आपण नेहमी म्हणतो ना थांबला तो संपला, चेंडूवरती यायला हवं होतं. इथे मात्र अखेर स्टॉप केले. या चेंडूला 2 धावा मिळत आहेत आणि या दुहेरीच्या बरोबरीने स्वतःच्या धावसंख्येचं अकाउंट खुलं करतोय तो बबुल राऊत हा फलंदाज. 4 धावा लागतायत त्या धावफलकावरती. 4 धावा धावफलकावरती. उर्वरित 34 चेंडू 64ची गरज, 66 धावसंख्येची गरज असेल. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. खरं तर जोरदार अपील त्या ठिकाणी केली जाते आणि स्वतः बबुल राऊत यानं मैदान सोडलंय. हे कित्येकदा पाहिलंय. पंचांनी बाद होण्याचा इशारा त्या ठिकाणी दिला स्क्वेअर लेग पंचांनी आणि आपण बघतोय की खेळाडूंना समजलं नाही भातान टीमच्या, पण त्या अगोदरच बबुलनं क्रीज सोडलं होतं. असं वाटलं होतं की मेगा फायनल आहे, या गावचे ते जावई आहेत, चांगला खेळ त्यांच्याकडून होईल, पण निराशाजनक कामगिरी करत ते माघारी परतलेत. पहिला धक्का दिलाय लाडीवली टीमला धावसंख्या 4 असताना.
खरं तर बबुल राऊतचं मैदानावरती राहणं गरजेचं होतं. कारण 6 षटकांची मॅच आहे, 70 चेस करायचे आहेत. त्याच्याकडे अनुभव भरपूर आहे, ठासून भरलेली गुणवत्ता आहे आणि त्याला ठाऊक आहे, की मॅच कशी पुढे नेता येईल. पण त्यानं आपली विकेट स्वस्त्यात गमावली. इथून पुढे ही मोठी जबाबदारी असेल या दोनही यंगस्टारवरती. साहिल कार्लेकर आणि त्याच्या जोडीला असेल तो केतन कालेकर. शेवटचे 33 चेंडू, 66 धावसंख्येची गरज आहे. फुलर लेंथ, वेगवान फटका खेचायचा होता. क्षेत्ररक्षकाचा वेध घेणारा हा फटका, कोणतीच धाव त्या ठिकाणी मिळत नाहीये. निर्धाव चेंडूचा खेळ संपतोय, धावफलक स्थिरावेल 1-4 या धावसंख्येवरती. शेवटचे 32 चेंडू, 66 धावसंख्येची गरज आहे. पहिल्या दिवसात 24 चेंडूत मला वाटतं 75 धावा या टीमनं केल्या होत्या. त्याचा विचार करता हे आव्हान तितकंही कठीण नसेल. पण धावांचा पाठलाग करताना विकेट्स राखून धावा जमवण्याचा प्रयत्न तुम्हाला करावा लागतो. खेळपट्टीवरती राहून विकेट्स राखून धावा जमवण्याचा प्रयत्न झाला तरच या धावा चेस होतील. 32 मध्ये 66. हाफ ट्रॅकर नीटचा चेंडू बॅटवरती कनेक्ट झाला नाही, संपर्क व्यवस्थित होत नाही. एक धाव या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 1-5. पाच धावा आहे धावफलकावरती. एक विकेट महत्वाची गमावल्या. 70चा पाठलाग करायचा लाडीवली टीमला. कमालीचा फटका, लाजवाब टायमिंग. केतन कालेकर सर्वस्व जबाबदारी या मॅचची त्यानं आपल्या खांद्यावरती घेतली आणि त्यानं ठोकलाय कव्हर पॉइंट मधून. खणखणीत चौकाराच्या बरोबरीने पहिलं षटक समाप्त होईल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 9 धावा आहेत धावफलकावरती. एक विकेट गमावले. उर्वरित 30 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 61 धावसंख्येची. ऑपरेटर शेवटची 5 षटकं बाकी आहेत. 61चा पाठलाग करायचा आहे तो लाडीवली टीमला. मी ग्रामस्थ मंडळ आसरेवाडी आणि ग्रामस्थ मंडळ कांड्रोली यांना विनंती करतोय, जे या स्पर्धेला एन्जॉय करतात त्यांना आमची विनंती असेल. कांड्रोली गावातील ग्रामस्थ, आसरेवाडी गावातील ग्रामस्थ त्यांना आम्ही विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. काही क्षण बाकी आहेत या स्पर्धेचं. खरं तर 5व्या पर्वाला सुरुवात झाली होती बुधवारी 18 तारखेला आणि आपण बघतोय की आज आपण आहोत या मेगा फायनलच्या लढतीमध्ये. ऑन साईडला स्ट्रोक वेगानं खेचलाय. एक धाव त्या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 10 धावा आहेत त्या धावफलकावरती. पर षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज कल्पेश पाटील यांच्या माध्यमातून फलंदाजांना दिला जाईल. बॅटची एज रोहित पाटील त्या ठिकाणी होते. या मॅच मध्ये कुठेच कमी पडत नाहीयेत. सुरुवातीला दमदार बॅटिंग, त्यानंतर खूप चांगली गोलंदाजी आणि एक चांगला झेल कॅरी करत जो या मॅच मध्ये अडसर ठरत होता बाब्या, त्याला मात्र बाद करण्यात यशस्वी ठरलेत. दुसरा धक्का आहे लाडीवली टीमला धावसंख्या 10 असताना.
मोरिया जांभिवली टीमचे कर्णधार कॅप्टन कुल विशाल गावडे यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांनाही आपण विनंती करूयात की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. बॅट्समन मैदानावरती दाखल होतोय जय मामनकर. गरज नसताना दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा यष्टीरक्षकांना झेल टिपला आणि बॅक टू बॅक दुसरी विकेट या ठिकाणी प्राप्त करतोय तो गोलंदाज अलंकार. शेवटचे आता चेंडू बाकी असतील 27. 60 धावसंख्येची गरज. ऑन अ हॅट्रिक असेल तो गोलंदाज अलंकार भोईरला आपण त्या ठिकाणी बघतोय. खरं तर खूप चांगली गोलंदाजी त्यानं अद्यापर्यंत सादर केले. 3 चेंडू त्यानं फेकलेत, केवळ 1 धाव खर्च केले, 2 विकेट्स त्यानं प्राप्त केल्यात आणि या मॅचमध्ये आता संकटात टाकलंय ते जय गावदेवी लाडिवली टीमला. 3 फलंदाज बाद, 10 धावा आहेत त्या धावफलकावरती. प्रत्येक फलंदाज मोठा फटका मारण्याचाच प्रयत्न करतोय. 6 षटकांची मॅच असा आपण कित्येकदा उल्लेख केला आणि धावांचा पाठलाग करताना विशेषतः जर विकेट्स राखल्या नाही तर धावा जमवणं कठीण असतं आणि तेच घडतंय. विकेट्सवर विकेट्स गमावल्या जात आहेत. भागीदारी जर का झाली नाही तर या मॅचमध्ये या धावा कठीण होऊन बसतील लाडिवली टीमसाठी. स्ट्रेट हिट, रिकाम क्षेत्र आहे आणि या रिकाम्या क्षेत्रात येतोय लॉंग ऑफ सीमा पार, खणखणीत चौकार. चौकाराच्या बरोबरीने एकूण धावसंख्या होते 14. एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून क्षेत्र रिकाम आहे. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. अखेर या चेंडूला स्टॉप केलं. प्रदीप त्या ठिकाणी होते. 3 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत आणि या तिहेरीच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 17. 2 षटकांचा खेळ संपलाय. 3 फलंदाज या ठिकाणी गमावलेत. 17 धावा आहेत धावफलकावरती. शेवटचे आता 24 चेंडू बाकी आहेत. 53 धावसंख्येची गरज. साहिल कारलेकरच्या पर षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज खऱ्या अर्थानं कल्पेश पाटील यांच्या माध्यमातून दिला जाईल आणि त्याच्यावरतीच आता दारोमदार आहे. आपण सातत्यानं सांगतो की भागीदारी झाली तरच या मॅचमध्ये विजयाच्या समीप पोहोचता येईल. सुरुवातीला तुम्ही सिंगल डबल्स धावफलक हलता ठेवला पाहिजे. खराब चेंडू जसे येतील ना त्यावरती मोठे फटके मारण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. म्हणून प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा जर का प्रयत्न झाला तर विकेट्स गमावण्याची शक्यता जास्त असते आणि जर का विकेट्स गमावल्या तर या मॅचमध्ये या धावांचा पाठलाग कठीण होऊन बसेल तो लाडिवली टीमसाठी. सुनील दादा गायकवाड यांच्या माध्यमातून षटकार जर का लगातार 3 आले, लगातार 3 षटकारासाठी तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राईज फलंदाजाला दिलं जाईल. वैकुंठवासी, हरिभक्त परायण, संजय काशीनाथ खोपकर स्मृती ट्रॉफी 2025 आणि या स्पर्धेचा चॅम्पियन संघ कोण असेल? संजय 11 भातान की या विपरीत या धावात चेस करत या स्पर्धेवरती आपलं नाव करेल जय गावदेवी लाडिवली. डॉट बॉल येतोय. धावफलक स्थिरावलंय 17 या धावसंख्येवरती. शेवटच्या आता 23 चेंडू जिंकण्यासाठी गरज असेल 53 धावसंख्येची. फुलर लेंथ गॅप मध्ये गेलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडेसे लेझी राहिले. चेंडू जातोय सीमा पार चौकार आणि या चौकाराच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 21. पारितोषिक वाढलंय. साहिलच्या षटकाराला पर षटकाराला असतील 1000 रुपयाचं कॅश प्राईज आणि जर का चौकार आला तर 300 रुपयाचं कॅश प्राईज कल्पेश पाटील यांच्या माध्यमातून दिलं जाईल. जेवढे चौकार षटकार येतील त्यांची काउंटिंग नंतर होईल. तुम्हाला पारितोषिक त्या ठिकाणी द्यावी लागतील. शेवटचे 22 चेंडू बाकी आहेत. 49 धावसंख्येची गरज आहे.
राकेशनं शेवटचे जे षटक टाकलं ना त्यामध्ये 18 धावा आल्या आणि त्याच धावा आता अंतर वाढवून गेल्यात त्या लाडिवली टीमसाठी. भातान संघही प्रयत्न करतोय. इथे हाफ ट्रॅकर ऑन साइडला तगडा फलंदाज आहे साहिल कारलेकरांना त्यानं ठोकलाय. एक तगडा षटकार डीप मिड विकेट सीमा पार. ₹1000 मानकरी ठरला. इथून पुढे जर का षटकार आला तर पर षटकाराला साहिलसाठी ₹2000 कॅश प्राइज असेल. ते कल्पेश पाटील आणि कल्पेश पवार या दोघांकडून. ऑन साइडला यावेळेला क्षेत्ररक्षकाचा वेध घेणारा फटका जिवारी लागतोय. लाडिवली संघाला मोठा हादरा आहे. परिस्थिती आता थोडीशी गंभीर झाली कारण साहिल कारलेकर होतोय या ठिकाणी बाद. साहिल कारलेकर या मॅचला घेऊन जाईल आपल्या टीमसाठी पण थेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू गेला आणि तो मात्र माघारी परतलाय. गेले 5 दिवस अनिकेत निकम यांच्या मित्र म्हणून मामाचा मुलगा शुभम चव्हाण या ठिकाणी आहे. तुराडे गावचे शुभम चव्हाण त्यांनाही आपण धन्यवाद दिले पाहिजेत. आणि जी 5 रात्रीची जबाबदारी आहे ना या स्टेजची या व्यासपीठाची या मैदानाची ज्यांनी आपल्या खांद्यावरती घेतली गणेश निकम त्यांनाही आपण धन्यवाद दिले पाहिजेत. खूप चांगली स्पर्धा आहे. राकेश मैदानावरती दाखल झालाय. छोटा पॅक आहे त्याला धमाका मोठा करावा लागेल. वाईट बॉल जास्त दूर फेकला फलंदाजापासून आउटसाइड ऑफस्टिकचे जास्त बाहेर हा चेंडू जातो. अतिरिक्तच्या साह्याने एक धाव वाढेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होते 28. शेवटचे आता 20 चेंडू बाकी आहेत. 42 धावसंख्येची गरज आहे. 20 चेंडू 42 ची गरज. वेगवान चेंडू टाकला. इथे अजून एक डॉट बॉल येतोय. धावफलक स्थिरावेल 28 वरती. शेवटचे आता 19 चेंडू 42 धावसंख्येची गरज. साहिल कारलेकरचं बाद होणं याचा अर्थ या मॅच मध्ये एक पाऊल पुढे टाकतोय संजय 11 भातान. डॉट बॉल येतोय. तिसरं षटक या ठिकाणी समाप्त होईल. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या झाली आहे ती 28. शेवटचे आता 18 चेंडू जिंकण्यासाठी गरज असेल ती 42 या धावसंख्येची. पाणी या मैदानावरती येणारे 18 चेंडू बाकी. 42 धावसंख्येची गरज. 6 षटकांची लढत होती. असं वाटलं होतं की रणनीतीमध्ये बदल पाहायला मिळेल कारण बॅटिंगसाठी भरपूर ऑप्शन होते लाडिवली टीमकडे. बबुल राऊत मागे राहतील असं वाटलं होतं कारण जय मामनकरला ज्या वेळेस मागे ठेवण्याचा निर्णय घेतला त्या वेळेला तो फ्लॉप ठरलाय. सलामीला नेहमीच चांगला खेळ त्याचा राहतो.
साहिल सारखा ऑप्शन सलामीसाठी होता, पण बबूल राऊतचं सलामीला जाणं आणि आता कुठेतरी फलंदाजी कमी पडते की काय अशी शंका आता लाडली टीमच्या पाठीराख्यांमध्ये निर्माण झाली, कारण शेवटचे 18 चेंडू बाकी आहेत, 42ची गरज आहे आणि अशा क्षणाला अगोदरच्या षटकात साहिल कारलेकरचं बाद होणं या मॅचमध्ये अगदी चांगल्या स्थितीत असण्यासारखं असेल संजय 11 बातान टीमसाठी. संजय 11 बातान संघ अगदी प्रवास त्यांचा सुखकर राहिला, सगळे सामने एकतर्फी त्यांनी जिंकलेले आहेत, पण या मॅचमध्ये लाडविली संघ प्रयत्न करतो त्यांना झुंज देण्यासाठी. शेवटचे 18 चेंडू बाकी आहेत, 42 धावसंख्येची गरज. अलंकार भोईर आपल्या कोट्यातील दुसरा षटक टाकण्यासाठी गोलंदाजीला आलाय. रोहन कारलेकर आणि राकेश मामनकर ही जोडी मात्र मैदानावरती खेळ करते. 18 मध्ये 42 बाकी आहेत जिंकण्यासाठी. जय गावदेवी लाडविली टीमला. इथे हा फटका क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देत निघालाय. लॉंग ऑफ सीमा पार, धावा आणि चेंडू यांच्यामधील अंतर कमी करणारा षटकार. साहिलचे गुगल पे झालेले आहेत साहिल कारलेकरला, आणि इथे पर षटकाराला इथून पुढे जे फलंदाज षटकार मारतील त्यांना 500 रुपयाचं कॅश प्राईज कल्पेश पाटील आणि कल्पेश पवार यांच्याकडून दिलं जाईल. आणि ही स्पर्धा जशी संपेल ना, माझी संध्याकाळची व्यवस्था ही त्यांनी त्यांच्या खांद्यावरती घेतली. धन्यवाद कल्पेश पाटील आणि कल्पेश पवार. इथे शेवटचे 17 चेंडू 36ची गरज आहे. ऑन साईडला फटका खेचण्याचा प्रयत्न झाला, जोरदार अपील केली जाते, पंचांनी दात फेटाळले. विकेटच्या बाजूला चेंडू रेंगाळत बसला, मात्र एक धाव त्या ठिकाणी पंचांचा इशारा येत नाही, याचा अर्थ बॅटच्या साह्याने एक धाव प्राप्त होतीये ती रोहन कारलेकर या फलंदाजासाठी. आणि एकूणच लाडविली टीमची धावसंख्या एका धावेने वाढेल. 35 धावा आहेत त्या धावफलकावरती. शेवटचे आता 16 चेंडू बाकी आहेत, 35ची गरज आहे. शेवटच्या षटकात राकेश मामनकरनं खर्च केले 18 धावा आणि आता तेच अंतर राहिलं या मॅच मध्ये लाडविली टीमसाठी. इथे हा स्ट्रोक ऑन साईडला फटका खेचला, वेगवान आहे, क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आलेत. चेंडूची फेक होणार तोपर्यंत मिळते एक धाव आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 36 धावा आहेत. 2 षटकं टाकली या सत्रामध्ये रोहित पाटीलनं. अलंकार भोईर आपल्या कोट्यातील दुसरं षटक टाकतो, याचा अर्थ येणारी 2 षटकं फ्रेश गोलंदाज असतील. 12 मध्ये 30, 12 मध्ये 29 या धावा जरी राहिल्या तरी या धावा कठीण नसतील लाडविली टीमला, आणि त्यासाठी विकेट्स राखणंही गरजेचं असेल, पण प्रयत्न करेल या षटकातच 1-2 विकेट्स प्राप्त करण्याचा अलंकार भोईर. इथे हा चेंडू कुठल्याच स्पॉटवरती टाकला होता, पडल्यानंतर हलकासा चेंडू बाहेरच्या दिशेने निघतोय. गती पाहायला मिळाली या चेंडूमध्ये, निर्धाव चेंडू आलाय. धावफलक स्थिरावेल 36 या धावसंख्येवरती. शेवटचे 14 चेंडू 34 धावसंख्येची गरज आहे. खोलवर पद्धतीचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढला, एक धाव या ठिकाणी घेतली जाते आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होते 37. 13 चेंडू 33ची गरज आहे. 13 मध्ये 33 बनवायचे. पर षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज फलंदाजांसाठी असेल कल्पेश पाटील आणि कल्पेश पवार यांच्या माध्यमातून, आणि संध्याकाळची भोजनाची जी माझी व्यवस्था आहे ती त्यांच्याकडून करण्यात येणार आहे. धन्यवाद कल्पेश पाटील आणि कल्पेश पवार. सकाळपासून आज त्यांनी दिवस मोडला आहे, पण त्यांच्या दिवसाचं मी तर म्हणेन आज सार्थक झालंय, कारण लाडविली संघ चांगला खेळ करतोय. स्ट्रेट हिट केलाय, वेगवान फटका आहे. क्षेत्ररक्षक पोहोचण्या अगोदर चेंडू क्षेत्ररक्षकाला भेदून निघालाय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून 4 धावांकरिता हा चौकार, आणि या चौकाराच्या बरोबरीने 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या होते धावफलकावरती 41. शेवटचे 12 चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी आता गरज असेल 29 धावसंख्येची.
24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जात आहे. कॅमेरामॅनचे वर्क बघतायत दर्शन मोरे, त्यांना आपण विनंती करूयात जरा आयोजकांवरती आपण कॅमेरा फिरवायचे. त्यांच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य सांगतंय की त्यांनी केलेली मेहनत अखेर ती फळाला येते आणि आपण बघतोय की त्यांची प्रचंड मेहनत अद्यापर्यंत एक चांगल्या उंचीवरती या स्पर्धेला नेऊन ठेवते. लाईव्ह स्क्रीनवरती आयोजक आपल्याला बघायला मिळतील. खरं तर नक्कीच प्रचंड त्यांनी मेहनत घेतली आणि तदनंतर 6 दिवसांची स्पर्धा अगदी यशस्वीरित्या या ठिकाणी सफल होत असताना आपण बघतोय. दुसरे कॅमेरामॅन आमचे रुपेश पाटील, त्यांनाही धन्यवाद दिले पाहिजेत. टेक्निशियनची भूमिका स्वप्नील पाटील आणि जे व्यासपीठ ज्यांनी आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेतली पियुष गायकर, त्यांनाही आपण धन्यवाद दिले पाहिजेत. खरं तर यश म्हणजे काय आणि प्रगतीचं खरं दुसरं नाव म्हणजे 24 लाईव्ह इव्हेंट आणि खऱ्या अर्थानं अगदी कमी कालावधीमध्ये त्यांनी जी भरारी घेतली ती नक्कीच वाखाणण्याजोगा असेल. शेवटचे 12 चेंडू जिंकण्यासाठी 29ची गरज आहे. नितेश महाडिक, दिनेश आंबरे आणि दर्शन महाडिक अगदी निवांत या स्पर्धेचा आस्वाद घेतात. त्यांचंही आपण स्वागत या ठिकाणी करूया. आजची तारीख खरं तर तसं पाहायला गेलं तर 22 हॅबर या कंपनीची जे पेमेंट आहे ते लेट होतात आणि कदाचित ते घेऊनच साहिल कार्लेकर यांचे बंधू संकेत कार्लेकर या ठिकाणी आले असावेत. रोहन कार्लेकरनं जर का षटकार मारला तर 3000 रुपयाचं कॅश प्राईज 2 6साठी 3000 रुपयाचं कॅश प्राईज त्यांच्या माध्यमातून दिलं जाईल. आउटसाइड डॉप स्टंप जास्त बाहेर आहे, पंचांनी वाईट दर्शविलंय. अतिरिक्त 1 धाव या ठिकाणी वाढेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 42. या एंडनं मोठा फटका येणं तितकंसं सोपं नाहीये. समजदारीचं क्रिकेट खेळावं लागेल. जर का या षटकात 13, 14, 15 धावांचा शोध घेतला तर त्या एंडनं शेवटच्या षटकात सामना बॅलेन्स होईल आणि मजा येईल या मॅच मध्ये. फटका फसलाय, क्षेत्ररक्षक खरं तर सूर्य किरणानं त्याला सामोरं जावं लागलं. प्रदीप त्या ठिकाणी होते, अनुभवी आहेत खरं तर, त्यांनी भरपूर क्रिकेट खेळलेलं, पण इथे मात्र आपण बघतोय की हा झेल त्यांना पकडता आला नाही. 1 धाव वाढेल, एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या वधारते. 43 धावा आहेत धावफलकावरती. शेवटचे 11 चेंडू 27ची गरज आहे. कॅल्क्युलेट बॅटिंग करावीच लागेल. प्रमुख फलंदाज बाद झाल्यानंतर या मॅच मध्ये अगदी हा सामना समप्रमाणात येऊन थांबलाय दोनही टीमसाठी. एक धाव त्या ठिकाणी मिळते. एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 44. शेवटचे 10 चेंडू 26ची गरज. राकेश मामनकरच्या षटकारासाठी सुद्धा पारितोषिक असेल संकेत कार्लेकर यांच्याकडून. 10 चेंडू 26ची गरज आहे. शेवटच्या षटकात किती धावा राहतील हा प्रश्न असेल. बॅकवर्ड क्षेत्राकडे चेंडूने वाटचाल केली. गलीमध्ये या चेंडूला स्टॉप केलं जाईल. 1 धाव घेतली जाते आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 45. शेवटचे आता 9 चेंडू 25ची गरज आहे. संकेत खरं तर साहिल कार्लेकरचं बाद होणं, कारण या एंडनं त्याच्याकडे ती ताकद होती, ती गुणवत्ता होती मोठा फटका खेचण्याची, पण तसं पाहायला गेलं तर तो बाद झाल्यानंतर काही प्रमाणात कवीना बाजू भक्कम आहे ती संजय 11 बातान टीमची. प्रयत्न होता रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा. डॉट बॉल येतोय. एक निर्धाव चेंडू अंतर वाढवेल. शेवटच्या षटकात प्रचंड अंतर असेल ते धावानी चेंडू यांच्यामधील आणि इथे मात्र डॉट बॉलच्या बरोबरीने समीकरण बदलले. शेवटचे 8 चेंडू 25 धावसंख्येची गरज आहे. 12 मध्ये 29 हव्या होत्या. एक धाव लेग बाईच्या साहाय्याने मिळते आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 46. शेवटचे आता 7 चेंडू 24 धावसंख्येची गरज. निर्णायक चेंडू असेल. मोठा फटका आला तर या मॅच मध्ये शेवटच्या षटकात संधी असेल लाडिवली टीमला, पण जर का मोठा फटका आला नाही तर आव्हान भरपूर असेल शेवटच्या षटकामध्ये लाडिवली टीमसाठी. रोशनला आपण बघतोय गोलंदाजी मार्कवरती.
इथे स्ट्रोक ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी मिसफील्ड होते, चौकार आला, याचा अर्थ या मॅच मध्ये कायम असेल लाडिवली संघ. शेवटचे आता 6 चेंडू बाकी आहेत, जिंकण्यासाठी गरज असेल 20 धावसंख्येची. धावफलकावरती धावसंख्या होतीये 50. 5 षटकांचा खेळ संपन्न झालेला आहे, शेवटचे 6 चेंडू आणि या स्पर्धेचा चॅम्पियन होण्यासाठी जय गावदेवी लाडिवली टीमला गरज असेल 20 धावसंख्येची. सहा चेंडू जिंकण्यासाठी जय गावदेवी लाडिवली टीमला 20 धावसंख्येची गरज आहे. आई गावदेवीचा धावा आता करावा लागेल लाडिवली टीमला, कारण 6 मध्ये 20 त्यांना बनवायचे आहेत. राकेशने पहिल्या सत्रात शेवटचं षटक टाकलं, त्यानं 18 धावात खर्च केले आणि तेच अंतर आता राहिले. तिथे जर का 10-12 धावा आल्या असत्या तर अजून धावा कमी आल्या असत्या आणि 6 मध्ये 14-13चं समीकरण मॅच कायम असतील लाडिवली टीमसाठी. इथे मोठे फटके मारावेच लागतील, राकेशला त्याची भरपाई करावी लागेल जर चॅम्पियन व्हायचं असेल तर लाडिवली टीमला. हा चेंडू ऑफ ट्रॅकर होता, नीटचा चेंडू बॅटवरती आला नाही, डिरेक्ट हिट होत नाहीये. एक धाव या ठिकाणी मात्र मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 51. शेवटचे आता 5 चेंडू बाकी आहेत, 19 ची गरज. शेवटचे 5 चेंडू जिंकण्यासाठी 19 धावसंख्येची गरज. वाईट बॉलचा इशारा, 5 मध्ये 18 बाकी आहेत. रोहनकडे गुणवत्ता आहे, मोठे फटके फलंदाज मारू शकतो आणि ते करावे लागेल. 6 षटकांची मॅच असल्या कारणास्तव इथे गोलंदाजावरती दडपण असेल. शेवटचं षटक 5 मध्ये 18. इथे स्ट्रोक, उंची जास्त आहे लांबी कमी आणि इथे अंतर कापता आलं नाही या फलंदाजाला. फलंदाज रोहन कार्लेकर या ठिकाणी होतोय बाद. बस जे भोजन आलं होतं, कॉमेंटेटर असतील, अंपायर असतील, यासाठी 24 लाईव्हचे जे अगदी मेंबर्स आहेत त्यांच्यासाठी जी भोजनाची व्यवस्था होती ती घरगुती होती आणि त्यासाठी विशेष योगदान संदेश कोपकर, ऋषभ निकम, पियुष निकम आणि घरातील सगळ्या महिला. आणि मला अशी माहिती मिळाली, जोपर्यंत इकडे भोजन पोचत नाही, जोपर्यंत इकडे भोजन होत नाही, तोपर्यंत घरातली मंडळी जेवत नाही. आणि आपण नेहमी म्हणतो ना की भूक लागणं ही खरं तर प्रकृती आहे, भूक लागणं त्यापेक्षा जास्त खाणं ही विकृती आहे, पण जो स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवतो ना ही खरी संस्कृती आहे. नक्कीच मी त्या महिलांचं कौतुक करेन की त्यांनी अगदी मी तर म्हणेन चवदार स्वादिष्ट घरगुती भोजन या ठिकाणी दिलं. त्यासाठी विशेषतः मी त्या महिलांनाही मनापासून धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो. अजून एक विकेट गमावली जाते, आता शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत, 18 धावसंख्येची गरज आहे. राकेशने खर्च केलेल्या धावा आता राहिल्यात, पण त्याहीपेक्षा मी असं म्हणेन जर का रोहन कार्लेकरचा तो फटका क्लिअर झाला असता तर कदाचित या मॅचमध्ये नामी संधी असती ती लाडिवली टीमला. पण जर तर तो बाद झाला आणि या मॅचमध्ये संजय 11 भातान टीमनं विजयाचा मार्ग तसं पाहायला गेलं तर सुकर केलाय. राकेशकडे आहे ती गुणवत्ता, पण त्याच्या बॅटवरती अद्यापर्यंत नीटचे चेंडू आले नाही आहेत. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत, 18 धावसंख्येची गरज.
इथे स्ट्रोक, छोटा पॅक, बडा धमाका. खूप वेळ प्रयत्न करत होता मोठा फटका मारण्यासाठी, अखेर तो आलाय. शेवटचे 2 चेंडू, 12 धावसंख्येची गरज. जर 2 षटकार लगावले तर नंदू झिंचोरे यांच्याकडून 2000. त्याचबरोबरीने आपण बघतोय कल्पेश पाटील, कल्पेश पवार यांच्याकडून 2000, संकेत कारलेकर यांच्याकडून 2000 असतील आणि महेशदादा पाटील यांच्याकडून 1000, त्यांच्याकडूनही 2000. 2 मध्ये 12, 8000 एंट्री फी वसूल होईल. त्याही पेक्षा राकेश मामनकर खूप प्रसिद्ध होताना आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत, 12 धावसंख्येची गरज. दोन चेंडू 12 धावसंख्येची गरज. कोणीही जिंकू देत, या चेंडूवरती षटकार आला पाहिजे. शेवटच्या चेंडूवरती कोणीही जिंकू देत, पण या चेंडूवरती षटकार आला पाहिजे. प्रेक्षकांची मनं जिंकणारा हा सामना झाला पाहिजे. डॉट पर्सेंटेज, गमावलेले विकेट आणि अखेर हा सामना येऊन थांबलाय. तो 2 मध्ये 12. स्टंप. पंच, मी दोनही टीमला सूचित करतोय कोणीही जिंकू देत, पंचांशिवाय स्टंपला कोणीही हात लावणार नाही. पुन्हा एकदा सूचित करतोय कोणीही जिंकू देत, पंचांशिवाय स्टंपला कोणीही हात लावणार नाही. 2 मध्ये 12. वाईड बॉल, वाईड बॉल, वाईड बॉल. शेवटच्या आता 2 चेंडू, 11 धावसंख्येची गरज. 59 धावा आहे धाव फलकावरती. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम. बॅटची कडा, झेल टिपलाय आणि अखेर विजयाचा मार्ग आता सुकर झालाय तो भातान टीम साठी. एक चांगला चेंडू या मॅच मध्ये चॅम्पियन बनवेल संजय 11 भातान टीमला. शेवटचा 1 चेंडू, 11 धावसंख्येची गरज. लाडीवली संघ आता विचार करत असेल नेमकं चुकलं कुठे, कारण ज्या विकेट्स गमावल्या ना लगातार त्याचा हा परिणाम आहे. धावांचा पाठलाग करताना मी सुरुवातीलाच सांगितलं की विकेट्स राखून धावा जमवण्याचा प्रयत्न तुम्हाला करावा लागतो, भागीदारी करावी लागते. ते घडलंच नाही. एक रोहन कारलेकर आणि राकेशची भागीदारी वगळली तर या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं आपण बघतोय की सातत्यानं विकेट गमावल्या आणि इथे मात्र अंतर राहिलंय 1 मध्ये 11. बोल. शेवटचा 1 चेंडू, 11 धावसंख्येची गरज. डॉट बॉल येतोय आणि चॅम्पियन ठरलाय तो संजय 11 भातान. पण लाडीवली संघ तुमचा जो खेळ राहिला ना, विशेषतः केतन कालेकर, बाब्या, अफलातून कामगिरी. विदाऊट प्रॅक्टिस खूप दिवसानंतर हे सगळेजण एकत्र आले आणि अखेर आपण बघतोय की खूप चांगलं यश संपादित केलंय ते जय गावदेवी लाडीवली टीमनं. त्यांचंही आपण अभिनंदन करूयात. अभिनंदन असेल संजय 11 भातान टीमचा जो चॅम्पियन ठरलाय. खाणे आंबिवली, पोयंजे आणि नारपोली या टीमचं सुद्धा आपण अभिनंदन करूयात. 5ही टीमला मी विनंती करतोय की आपण व्यासपीठाच्या समोर यावं. ग्रामस्थ मंडळ कांड्रोली, ग्रामस्थ मंडळ आसरेवाडी या ग्रामस्थांना मी विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय.